माधवनगरमध्ये राहत्या घरातून 17 वर्षीय मुलगा अनुज रामदेव मालू हा बेपत्ता झालाय। त्याच्या बेडरूमच्या टेबलावर एक चिठ्ठी मिळून आली। याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अनुज मालू याच्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास किंवा तो कुठे मिळून आल्यास त्यांना त्याची माहिती तात्काळ संजयनगर पोलीस ठाणे अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कळवावी असे आवाहन करण्यात आले। अनुज रामदेव मालू वय 17 वर्ष 7 महिने 22 दिवस हा वडील रामदेव सोहनलाल मालू वय 54, आई राखी आणि बहीण खुशी यांच्या समवेत श्रीराम कॉलनी गुरुवारपेठ माधवनगर येथे राहण्यास आहे। अनुज सध्या CA फाउंडेशनची तयारी करत असून तो कॉलेज कॉर्नर येथील आदित्य मालू यांच्याकडे क्लासला सकाळी 9 ते दुपारी 1:30 पर्यंत जात असतो। तो क्लासला जाण्यापूर्वी सकाळी 7 वाजता ते 8 वाजण्याच्या दरम्यान माधवनगर येथे क्रिकेट खेळण्यासाठी जातो। रविवारी 22 मार्च रोजी रात्री जेवण खाणे करून घरातील सर्वजण झोपले होते। सोमवारी 23 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजले तरी अनुज क्रिकेट खेळून घरी आला नाही, म्हणून अनुजचे वडील रामदेव मालू यांनी अनुजच्या मोबाईलवर फोन केला तर त्याचा मोबाईल फोन त्याच्या बेडरूममध्ये होता। बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता अनुज मिळून आला नाही। त्याने बेडरूमच्या टेबलावरती मारवाडी भाषेमध्ये एक चिठ्ठी लिहून तो घरातून निघून गेला होता। अनुजच्या घरच्यांनी अनुजच्या मित्राकडे तसेच नातेवाईक पैपावणी यांच्याकडे चौकशी केली असता तो कोठेही मिळून आला नाही। तसेच त्याचा सांगली परिसरात शोध घेतला असता अनुज कोठेही मिळून आला नाही। तो कोठेतरी गेला असावा किंवा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला घेऊन गेले असावे अशी तक्रार अनुजच्या वडिलांनी संजयनगर पोलीस ठाण्यास दिली। अनुजची उंची 5 फूट 10 इंच असून त्याचे केस काळे, नाक सरळ, चेहरा उभट आहे। त्याच्या डोळ्यावर चष्मा असून त्याने अंगामध्ये हाफ बाह्याचा गोल पिवळ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची नाईट पॅन्ट, पायामध्ये चप्पल घातले। तो मराठी, हिंदी, मारवाडी आणि इंग्रजी भाषा बोलतो। अनुज याच्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास किंवा तो कोठे मिळून आल्यास त्यांनी त्याची माहिती तात्काळ संजयनगर पोलीस ठाणे अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून द्यावी असे आवाहन करण्यात आले।